हॅलो स्टुडंट्स, आज आपण बिल ऑफ एक्सचेंजचा चौथा प्रॉब्लेम बघणार आहोत. तर मागचे 3 प्रॉब्लेम तुम्हाला समजले असतीलच आणि बेसिक जर्नल एंट्रीज आपण पाहिल्या आहेत ते तुम्ही पुन्हा रिवाइज करा, तरच तुम्हाला पुढच्या प्रॉब्लेम्समध्येच्या जर्नल एंट्रीज सहज समजतात. ठीक आहे, आपण नवीन टेक्स्टबुकप्रमाणे हे प्रॉब्लेम्स घेणार आहोतच, पण ते प्रॉब्लेम्स कमी आहेत आणि तेवढ्या प्रॉब्लेम्समध्ये टॉपिक जास्त समजता येणार नाही आहे, समजून घेता येणार नाही आपल्याला, म्हणून मी एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स तुमच्यासमोर ठेवत आहे. तर आपण हे प्रॉब्लेम्स आधी बघूया. हे तुमच्यासाठी बेसिक प्रॉब्लेम समजा आणि सिमिलर असेच प्रॉब्लेम्स सोडायला सुद्धा येतात, सो म्हणून त्या पद्धतीने आपली प्रॅक्टिसही होईल. सो आपण टेक्स्चुअल प्रॉब्लेम्स नंतर घेणारच आहोत. आपण सगळ्या पद्धतीने परफेक्ट तयारी करायची आहे. तर हा टॉपिक पूर्णतः समजण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स घेणार आहोत. तर हा प्रॉब्लेम नंबर 14 जो मी घेतो आहे. प्रॉब्लेम वाचूया. Minal draws on Usha a bill for ₹5,000 at 3 months. Usha accepts the bill and returns it to Minal. Minal then discounts the bill at 12% per annum with her bank. On maturity, Usha finds herself unable to make payment on the bill and requests Minal to renew the bill. Minal accepts the proposal on condition that Usha should pay ₹2,000 in cash and accept new bill at 1 month along with interest at 10% per annum. These arrangements are carried through and Usha then retires the bill by paying ₹3,015 past journal entries in the books of Minal. Minal हे पर्सनचं नाव आहे ज्याच्या बुकमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज रेकॉर्ड करायच्या आहेत. जर्नल फॉर्मॅट मी ऑलरेडी रेडी करून ठेवलेला आहे. मिनल आपल्यासाठी ड्रॉवर आहे की ड्रॉवी आहे ते नोट करून घेऊया. मिनल ड्रॉस ऑन उषा. मिनलने बिल ड्रॉ केलेलं आहे, सो सिंपल मिनल ड्रॉवर झाली. मग आणि आपण ड्रॉवरच्या बुक्समधल्याच एंट्री आधी पाहत आहोत, समजून घेत आहोत. ठीक आहे, तर चला बघूया प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे, तर स्टुडंट्स एक छोटीशी टाइमलाईन बनवूया. पहिली एंट्री नॉर्मली आपण गुड सोल्डची पाहतो, पण इथे बिल ड्रॉ म्हटलेलं आहे, याचा अर्थ गुड सोल्ड इथे नाही आहे. लक्षात राहण्यासाठी आपण टाइमलाईनमध्ये रेकॉर्ड करू. बिल ड्रॉ झालाय अँड ॲक्सेप्ट द बिल अँड रिटर्न इट. तर ते ॲक्सेप्ट सुद्धा झालं आहे, सो बिल रिसिव्हल ड्रॉन अँड ॲक्सेप्ट. सेल ट्रान्झॅक्शन नाही आहे, त्यामुळे डायरेक्टली बिल रिसिव्ह ड्रॉन अँड ॲक्सेप्ट हे ट्रान्झॅक्शन आपल्याला मिळालं. ठीक आहे, ठीक आहे. थर्ड एंट्री. सो मिनल देन डिस्काउंट द बिल. बिल डिस्काउंट केला कुठे? बँकेमध्ये. डिस्काउंटिंग ची एंट्री आहे ना, डिस्काउंटिंग विथ बँक. थर्ड एंट्री जी असते त्याच्यानंतर डायरेक्ट डिसऑनरच होतो. तरीही आपण तुम्हाला इथे वाचून कसं कळतं ते बघूया. फाइंड हरसेल्फ अनेबल टू मेक पेमेंट. कोण? उषा. Usha finds herself unable to make payment on the bill and requests the Minal to renew the bill. तर उषाला समजलं की ती पैसे देऊ शकत नाही आहे बिलचे, म्हणून मिनलकडे तिने रिक्वेस्ट केली बिल रिन्यू करण्यासाठी. आता रिन्यूची रिक्वेस्ट कधी होणार? बिल रिन्यू कधी होणार? पहिला कॅन्सल झाल्याशिवाय तो पुन्हा नवीन बनवता येत नाही. सो म्हणून पहिला बिल कॅन्सल होणार म्हणजे त्याला म्हणायचं डिसऑनर ऑफ ओल्ड बिल. डिसऑनर झाला की कंपल्सरी तुम्हाला इंटरेस्टवाली एंट्री पाहावी लागेल. सो मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट एंट्री असते. त्याच्यानंतर पाहावी लागेल पार्ट पेमेंटसाठी एंट्री. फिक्सच असतं, हे सिक्वेन्स सुद्धा फिक्सच ठेवणार आपण आपल्याला कळण्यासाठी. आणि नंतर मग येणार रिन्युअलची, मीन्स न्यू बिलची. रिन्यू करा म्हटल्यावर लगेच डायरेक्ट रिन्यू होत नाही. बिल कॅन्सल होणार, इंटरेस्ट आणि पार्ट पेमेंटचा एंट्री येणार, मग न्यू बिल बनणार. तर इथे तुम्हाला लाईन्समध्ये दिलेलं असणार आहे. मिनलने ॲक्सेप्ट केलं प्रपोजल ऑन कंडिशन दॅट आधी तिला सांगितलं ₹2,000 पे कर कॅशमध्ये पार्ट पेमेंट अँड ॲक्सेप्ट न्यू बिल 1 month अलॉंग विथ इंटरेस्ट, आणि इंटरेस्ट पण ते 10% असं सांगितलं आहे. आणि मग न्यू बिल ॲक्सेप्ट झाला आहे. ओके, न्यू बिल ॲक्सेप्ट झाला इथपर्यंत लाईन सांगितली आहे. दिस अरेंजमेंट्स आर कॅरीड थ्रू अँड उषा देन रिटायर्स द बिल. आणि शेवटी बिल
रिटायर्ड झालं आहे. बिल रिटायर्डची टर्म तुम्हाला माहिती असेल, रिवाईज करून घ्या. तिथे आल्यानंतर मी तुम्हाला एंट्री डिस्कस करेन. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया एंट्रीज. एंट्री नंबर 1, गुड सोल्ड. नेहमी आपण ही एंट्री पाहणार आहोत, इथे नाही आहे त्यामुळे इथे क्रॉस. बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्ट एंट्री. बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्ट. बिल ॲक्सेप्ट केला ड्रॉविंग आणि आपल्याकडे पाठवून दिला, म्हणजे आपण रिसिव्ह केला. उषाने ॲक्सेप्ट केला आणि मिनलने तो रिसिव्ह केला. कसं काय? उषाने सिग्नेचर केलं ॲक्सेप्ट करून आणि हा ॲक्च्युअल डॉक्युमेंट असणार आहे ड्रॉवरचा, म्हणून ड्रॉवरकडे रिटर्न येणार. सो मिनल रिसिव्ह करणार आहे म्हणून हे बिल रिसिवेबल होईल. आणि बिल रिसिवेबल, बिल येतो तर बिल रिसिवेबल डेबिट होईल. टू कोणाकडून? उषा. किती बिल आहे अमाऊंटचा? 5000. कॉन्सन्ट्रेट. एंट्री झालेली आहे. नॅरेशन काय ना? बिंग बिल ड्रॉन and accepted for 3 months. ओके, नीट बघा टाईमलाईनमध्ये. बिल ड्रॉन ॲक्सेप्ट एंट्री झाली, लगेच बिल डिस्काउंट केलेलं आहे. तुम्ही लाईन वाचू शकता, इथपर्यंत लाईन झाली होती. मिनल देन डिस्काउंट द बिल ॲट 12% पर ॲनम विथ हर बँक. सो बँकमध्ये डिस्काउंट केलेलं आहे आणि डिस्काउंटची एंट्री आपण देणार आहोत. डिस्काउंटचा आपण मिनिंग पाहिलेला आहे. डिस्काउंट इन शॉर्ट, बिल सोल्ड टू बँक. बँकला बिल सेल केला. सेल केल्यावर काय येतात? पैसे येतात. कुठे येणार पैसे? बँक अकाउंटमध्ये. बँकेशी ट्रान्झॅक्शन केलं तर बँक आपल्याला बँक अकाउंटमध्येच पैसे देईल. सो बँक अकाउंटमध्ये पैसे आले आपल्या. बँकेने स्पेशल चार्ज घेतला, दॅट इज डिस्काउंट. आपल्यासाठी तो डिस्काउंट, बँकेसाठी तो चार्ज. आणि आपण पाठवला बिल. बिल रिसिवेबल. ठीक आहे, बिलची अमाऊंट 5000. आपल्याला तर कॅल्क्युलेट करावं लागेल डिस्काउंट काय होतं ते. तर आपण कालच्या याच्यामध्ये पाहिलं होतं डिस्काउंट कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे पुन्हा बघूया. डिस्काउंट अमाऊंट घेणार आपण, पर्सेंटेज पिरियड अपॉन 12. अमाऊंट 5000. 5000चं बिल आहे ना, म्हणून 5000. पर्सेंटेज किती सांगितलेत? 12%. ओके, आणि पिरियड किती आहे? बिल 3 months आहे आणि लगेच डिस्काउंट केला आहे म्हणून 3 months. सो 12 गॉन, 2 zeros कट. 50 into 3, 150 रुपीजचा डिस्काउंट. डिस्काउंट 150चा कट केला तर राहिलेली अमाऊंट बँक आपल्याला पे करणार. सो दॅट इज 4850. ओके, नरेशन मेन्शन करावं लागेल. बिंग बिल डिस्काउंटेड विथ बँक. ओके, डिस्काउंटिंग एंट्री कळली असेल तुम्हाला. तर नेक्स्ट एंट्री पाठच ठेवायची. डिस्काउंट म्हटल्यावर अशीच एंट्री येते, पुन्हा पुन्हा एक्सप्लेन करायची गरजच नाही याला. जर तुम्ही पाठ केली तर डायरेक्ट एंट्री येणार. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू रिसिवेबल अकाउंट. डिस्काउंटिंग म्हटलं की हीच एंट्री राहणार आहे, चेंज होणार नाही. आपल्याला फक्त अमाऊंट्स शोधाव्या लागतात. ठीक आहे, आता पुढे आपण म्हटलेलं आहे की डिझऑनर होणार, इंटरेस्ट येणार, पार्ट पेमेंट येणार, कंटिन्युअस एंट्री आहेत. सो डिझऑनर म्हणजे बिल कॅन्सल होतो. बिल कॅन्सल होण्याचं कारण कोण असतो पर्सन रिस्पॉन्सिबल? तर ड्रॉवी. आणि डिझऑनरमध्ये ड्रॉवी नेहमी डेबिट करायचा. हे ट्रिक लक्षात राहण्यासाठी आहे की एंट्रीमध्ये कशा प्रकारे आपण गेलं पाहिजे. सो डिझऑनर कुठेही असू द्या, केव्हाही होऊ द्या, ड्रॉवी अकाउंट डेबिट. इथे ड्रॉवी उषा आहे, उषा अकाउंट डेबिट. टू, बिल कुठे होता? मी बँकेत पाठवलेला डिस्काउंटसाठी, म्हणजे बँकेचं नाव घेऊया. 5000. बिल कॅन्सल झाला, बँकेतून कळलं, बँकेला पैसे रिटर्न केले. बिंग डिस्काउंट केलेला बिल डिझऑनर झाला. असे ड्रॉवरकडे, सेलरकडे खूप सारे बिल असतात. नक्की बिल कोणता डिझऑनर झाला कळलं पाहिजे, म्हणून सांगायचं जो डिस्काउंट केला होता तो डिस्काउंटेड बिल डिझऑनर. ओके, डिझऑनर झाल्यावर पुढचं ट्रान्झॅक्शन बघूया काय घेता येईल. इंटरेस्ट तर आपण इथे शोधून ठेवलेलं आहे मगाशी. तर
शी फाइंड हरसेल्फ अनेबल टू मेक पेमेंट ऑन द बिल, रिक्वेस्ट मीनल टू रिन्यू द बिल. रिन्युअलची रिक्वेस्ट आली, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मीनल accept the proposal on condition that Usha should pay ₹2,000 in cash. पार्ट पेमेंट होतं ते आपण इथे घेणार आहोत. अँड ॲक्सेप्ट न्यू बिल ॲट 1 month अलॉंग विथ इंटरेस्ट ॲट 10% पर ॲनम. तर इंटरेस्ट येणार आहे 10%. ओके, तर इंटरेस्ट 10% आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर इंटरेस्ट एंट्री आणि इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. ओके, सो इंटरेस्ट हा इन्कम असतो, इथे येणार इंटरेस्ट हा इन्कम असतो. म्हणून एंट्री येणार काय, कोण देणार आपल्याला, उषा अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. ओके, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. अमाउंट, पर्सेंटेज, पिरियड. अमाऊंट किती आहे ती बघावी लागेल. इंटरेस्ट नेहमी, हा लक्षात ठेवायचं, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इंटरेस्ट हा नेहमी बॅलन्स अमाऊंटवर काढला होता आणि ते सांगितलं 5,000पैकी 2,000 ती द्यायला रेडी आहे पार्ट पेमेंटमध्ये, तर बाकी राहतात 3,000. सो बॅलन्स अमाऊंट येणार 3,000 आणि 3,000वर इंटरेस्ट घ्यावा लागेल. पर्सेंटेज किती दिले आहेत, 10%. आपण म्हटलं 10% येणार इथे. आणि पिरियड, नवीन बिलचा पिरियड, न्यू बिल ॲट 1 month, 1 monthसाठी येणार. ठीक आहे, सो 1 month, 10 इथे, 10 इथे, 12ने डिवाइड करावं लागेल. 12 2 जा 24, रिमेन 6, 12 5, ₹25 इंटरेस्ट, जस्ट 25. being इंटरेस्ट ड्यू. इंटरेस्ट ड्यू आहे म्हणजे बाकी आहे येण्याचा, आणि तो आपल्याला इन्कम म्हणून येणार आहे. इंटरेस्ट एंट्री झाल्यावर काय घेणार आपण, पार्ट पेमेंट. किती येते, फक्त 2,000. पार्ट पेमेंट म्हणजे पैसे येणार ना आपल्याला, येस, आपण पैसे घेणार आहोत. सो कॅश बँक येणार आपल्याकडे. जेव्हा जेव्हा कॅश बँकेतून पैसे येतात तर कॅश बँक डेबिट बनायची असते. आणि टू उषा अकाउंट. एंट्री तुम्ही रिवाइज करायला हव्यात तरच एंट्री लक्षात येणार. 2,000 being पार्ट पेमेंट रिसिव्ड. ठरल्याप्रमाणे एंट्री दिलेली आहे. नंतर नेक्स्ट ठरलेली एंट्री कोणती आपली, नवीन बिलची. तर न्यू बिलची एंट्री, बिल कधीही हो, कधीही ॲक्सेप्ट हो, कोणताही कितीही वेळा बिल ॲक्सेप्ट हो, बिलची पहिली एंट्री असते तीच रिपीट होणार आहे. बिल रिसिवेबल येणार आणि उषा, सो तीच रिपीट एंट्री होणार न्यू बिलसाठी पण. बिल्स रिसिवेबल, किती अमाऊंट येणार बिलची ती चेक करावी लागेल. 5,000 आधी होते, 2,000 ती देते, म्हणजे राहतात किती, 3,000. तुम्ही बाकी असणाऱ्या अमाऊंटसाठी बिल बनवताय, जे आपल्याला अमाऊंट घ्यायची आहे त्याच्याकडून. 2,000 जर तुम्हाला मिळाले तर बाकी किती राहिले, 3,000. आणि ₹25 इंटरेस्ट आपण घेणार आहोत, हे पण बाकीच आहेत. सो एकूण 3,025 एंट्री बनणार. ओके, इथे नॅरेशन लिहावं लागेल आपल्याला. बिंग न्यू बिल accepted for balance amount प्लस इंटरेस्ट पण आलं ना त्याच्यात. 3,000 बॅलन्स आणि ₹25 इंटरेस्ट, तो दोन्ही आलं इथे, त्याप्रमाणे ते एंट्री बनेल. ठीक आहे. आणि आता फायनली न्यू बिल रिटायर्ड झालं असं म्हटलेलं आहे. कुठे सांगितलं बघा, द अरेंजमेंट्स आर कॅरीड थ्रू अँड उषा रिटायर्ड द बिल. रिटायर म्हणजे वेळेच्या आधी पैसे मिळणं, म्हणजे ड्यू डेटच्या आधी पैसे रिसिव्ड होणं, त्याला रिटायर म्हणणार आहोत. सो पैसे येणारच आहेत. कॅश बँक अकाउंट डेबिट म्हणूया. पैसे येणार म्हणजे कॅश बँक डेबिट. स्पेशल डिस्काउंट दिला तो, बिकॉज तो अर्ली पेमेंट करतोय म्हणून स्पेशल डिस्काउंट ज्याला रिबेट म्हणतात. टू बिलच्या अगेन्स्ट पैसे मिळणार आहेत म्हणून बिल रिसिवेबल. इथे पार्टीचं नाव येत नाही, रिटायरमेंटमध्ये पार्टीचं नाव येत नाही, बिलच्या अगेन्स्ट पैसे मिळत असतात. तर बिलचे माझे पैसे होते ₹3,025 आणि किती पैसे मिळाले हे इथे सांगितले आहेत. ₹3,015 दिले त्यांनी टोटली. सो ₹3,015 इथे लिहिणार आपण. कॅश बँकेतून आले, जो डिफरन्स आहे तो स्पेशल डिस्काउंट फक्त ₹10. अमाऊंट छोटी असल्यामुळे तेवढाच डिस्काउंट झालेला आहे तो. सो बिंग
न्यू बिल रिटायर रिटायर झालं म्हणजे वेळेत पैसे मिळाले. जर बिलचे पैसे तुम्हाला वेळेत मिळाले तर आता मग ट्रान्झॅक्शन सगळे संपलेले आहेत आणि प्रॉब्लेम आपला बरोबर संपलेला आहे. सो बघा, टोटल एंट्री 7 आपण केलेल्या आहेत आणि प्रॉब्लेम तुम्हाला कळला की नाही कळला. ओके, डिस्काउंट आणि इंटरेस्ट कॅल्क्युलेशनच्या टर्म्स तुम्ही लक्षात घ्या. जनरल फॉर्ममध्ये डिस्काउंट फॉर्म लिहिलेला आहे, फॉर्म्युला अमाऊंट पर्सेंटेज पिरियड अपॉन 12 असणारच आहे आणि इथे सुद्धा अमाऊंट पर्सेंटेज आणि पिरियड अपॉन 12 असणारच आहे, कारण मंथली पिरियड असल्यामुळे टोटल मंथ्स 12 घ्यावेच लागतील. रेट इयरली असतो आणि पिरियड मंथली दिलेला आहे, त्याच्यामुळे हे असं घ्यावंच लागणार आहे. पिरियड 12 घ्यावा लागणार आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन आपल्याला ठेवावे लागतील. ठीक आहे. सो तुम्हाला प्रॉब्लेम कळला की नाही तुम्ही नक्कीच मला सांगा.